आता कार्यालयामध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये पोहोचलेले आहेत रोहित पवार। आणि रोहित पवार यांच्या स्वागतासाठी अर्थात त्यांच्या येण्याची वाट पाहत असलेल्या सुप्रिया सुळे हे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि आता रोहित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचले, त्या ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत ते चर्चा करतील आणि त्यानंतर ईडी कार्यालयामध्ये चौकशीला सामोरं जातील। शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर मुख्य चौकशीला ते सामोरे जाणार आहेत। कोणत्याही चौकशीला मी घाबरणारा माणूस नाही, मी मराठी माणूस आहे। यापूर्वीही आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मी केलेली होती आणि यापुढेही जे जे कागदपत्र लागतील त्याची मी पूर्तता करेल आणि चौकशी सामोरं जाईन असं त्यांनी म्हटलं होतं। नक्कीच तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शरद पवार उपस्थित आहेत आणि त्याच बाजूला आता रोहित पवार दाखल झालेले आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। या सर्व कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन खुद्द रोहित पवार करताना दिसतात। मात्र शरद पवार यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे रोहित पवार यांची ईडी चौकशी होते, शरद पवार यांना मात्र लक्षात येते की मोठ्या संख्येनं पाठिंबा जो आहे तो रोहित पवार यांच्या पाठीशी आहे आणि आजोबा म्हणून मी रोहित पवार यांच्या पाठीशी असणार हेच दर्शवण्यासाठी स्वतः शरद पवार हे या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि आपला पाठिंबा हा त्यांच्या पाठीशी असेल हे त्यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे। तर आपण पाहिलं की रोहित पवार यांनी आता आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि आता राष्ट्रवादीच्या कार्यालयातून रोहित पवार हे ईडीच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी बाजूलाच असलेल्या ईडी कार्यालयामध्ये दाखल होतील। मात्र तत्पूर्वी त्यांनी आपले आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले। तर शरद पवार आपले आजोबा यांचे आशीर्वाद घेऊन स्वतः रोहित पवार हे ईडी चौकशीसाठी आता निघतायत। ही चौकशी होत असताना माझ्याकडे अर्थात ईडी चौकशीला सामोरं जाणार। ईडीला चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी दुर्गम्य अशा स्वरूपाचा एक आशावाद व्यक्त केलेला होता आणि त्याचबरोबरीनं जोरदार टीका जी आहे ती केंद्र सरकारवरती, राज्य सरकारवरती केली होती आणि त्यांच्यामधूनच फुटलेले अजित पवार आणि अजित पवार गटावरही त्यांनी जोरदार टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर हीच ती दृश्य आहेत। या ठिकाणी शरद पवार यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवारांचे घेतलेले आशीर्वाद, त्याचबरोबर इतरही सहकाऱ्यांसोबत त्यांनी हात मिळवले आणि नंतर ते आता ईडी कार्यालयामध्ये जाण्यासाठी निघालेत। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर अशा प्रकारे मोठी गर्दी झालेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कर्जत जामखेडमधून आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, रोहित पवारांचे समर्थक हे आसूड घेऊन आलेले आहेत आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत, आसूड ओढले जात आहेत। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की रोहित पवार यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते ईडी चौकशीला सामोरं जाण्यासाठी निघाले। वारंवार होणारी ही चौकशी आहे आणि या चौकशीमध्ये आवश्यक ती सगळी कागदपत्र मी दिलेली आहेत। येत्या काळातही मी ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे जे कार्यकर्ते आहेत, जे रोहित पवार यांचे मोठ्या संख्येनं समर्थक आहेत, ते मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि रोहित पवार यांना आपला पाठिंबा दर्शवत असताना जोरदार घोषणाबाजी करतानाही पाहायला मिळत आहे। दरम्यान ईडी कार्यालयामध्ये दाखल होण्यापूर्वी आणि राष्ट्रवादी कार्यालयामध्ये येण्यापूर्वी रोहित पवार हे विधान भवनामध्ये गेले। त्या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन केलं। सरकार आणि केंद्र सरकार विरोधातला आपला रोष व्यक्त करण्यासाठी हे आसूड ओढले जात आहेत। कार्यकर्ते हा आसूड घेऊन आलेले आहेत आणि हे सगळे जण हा आसूड ओढत आपला रोष व्यक्त करत आहेत। यापूर्वी देखील आपण पाहिलं की शरद पवार यांना आलेली ईडीची नोटीस, त्यानंतर जयंत पाटील यांना देखील ही नोटीस आलेली होती आणि त्यावेळी देखील अशाच प्रकारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलेलं होतं आणि आज देखील पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं हे जोरदार शक्तिप्रदर्शन अगदी थोड्याच वेळात रोहित पवार हे आता ईडी कार्यालयामध्ये पोहोचतील। मात्र तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। कर्जत जामखेडमधून आलेल्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात
आपला रोष व्यक्त करण्यासाठी आसूड देखील ओढले जात आहे. तर कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर रोहित पवार यांच्या हातामध्ये असणारी फाईल ही मात्र सगळ्यांचं लक्ष वेधणारी आहे. रोहित पवारांनी शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणावरून निघालेले आहेत. आपण बघू शकता की त्यांना स्वतः पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक या ठिकाणी गिफ्ट दिलेलं आहे, त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि जर आपण बघितलं तर अतिशय स्वतः सुप्रियाताई ह्या त्यांच्या सोबत होत्या. पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. आणि आता जे आहेत रोहित पवार जे आहेत हे ईडी कार्यालयाकडे चौकशीसाठी निघालेले आहेत की आणि ते आपण जर बघितलं तर अतिशय ते त्यांचा जर चेहरा बघितला, त्यांच्या हातामध्ये पवार साहेबांनी दिलेलं जे पुस्तक आहे हे त्यांच्या हातामध्ये आहे. जी ईडीला जी फाईल दाखवायची ती फाईल सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे. आणि ते या ठिकाणावरून आता ईडी कार्यालयामध्ये निघालेले आहेत. आणि आपण जर बघितला तर कार्यकर्त्याचा जो गराडा जो आहे हा मोठ्या प्रमाणात दिसतोय. स्वतः सुप्रियाताई भारताचं संविधान जे आहे हे सुप्रियाताईच्या हातामध्ये आहे. आणि यशवंतराव चव्हाणांचं जे पुस्तक आहे जे पवार साहेबांनी यांना दिलेलं होतं ते पुस्तक सुद्धा त्यांच्याकडे आहे. आपण जर बघितलं तर सुप्रियाताईंच्या हातामध्ये भारताचं संविधान हातामध्ये घेऊन हे दोघेही ईडी कार्यालयाकडे आता निघालेले आहेत. कार्यकर्त्यांचा एक मिनिट